विषयावर आमची जिल्हास्तरीय बैठक झाली ते म्हणजे सायबर गुन्हे जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घडत आहेत तर त्याच्यावर नक्की काय उपाययोजना करायची या संदर्भात आमची बैठक होती. आणि याच्यातनं निष्पन्न असं झालं की बँकेचा हलगर्जीपणा देखील त्याला कारणीभूत ठरतोय. कारण कालचं एक उदाहरण असं आहे की पुनस्कर नावाच्या ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यावरचे 87 लाख रुपये हे एका अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाले आणि त्या अकाउंटमधनं 2 अकाउंटमधनं 1400 अकाउंटमधनं पैसे ट्रान्सफर झालेले आहेत. 1400 अकाउंटमध्ये म्हणजे 100 रुपयापासून 2 लाखापर्यंत. आणि हे किती मिनिटं नको माहिती नको म्हणाले तर इतका भयानक प्रकार आहे की पैसे देखील 2 ते 3 मिनिटांमध्ये त्या प्रमुख 3-4 खात्यामध्ये वर्ग होत आहेत आणि त्या खात्यांमधनं 1500-1600 खात्यांमध्ये ताबडतोब वर्ग होत आहेत. आणि त्याच्यासाठी 2 महत्त्वाच्या उपाययोजना करायचं आम्ही ठरवलं आहे. पुढच्या महिन्यामध्ये महाजनजागृती अभियान सायबर गुन्ह्याच्या बाबतीमध्ये जिल्हा स्तरावर करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. एकाच दिवशी 850 ग्रामपंचायतीमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्याच्या सभा होतील. त्या सभांना बँकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी, मी एका ठिकाणी उपस्थित असेल, जिल्हाधिकारी असतील, CO असतील, SP असतील, असे एक महाजनजागृती अभियान या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सायबर क्राईमच्या विरोधामध्ये करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आहे. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांच्या खात्यातनं 1 लाखापेक्षा जास्त ट्रान्सफर करण्याचा निर्णय त्यांनी जर घेतला तर कुठच्या खात्यामध्ये ते ट्रान्सफर करतायत याचा जर संशय आला तर तातडीनं पोलिसांना कळून त्या अकाउंटचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे, हा आपण निर्णय घेतलेला आहे. सायबर विमा हा कसा आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यातल्या सुरुवातीला ज्येष्ठांना उपलब्ध करून देता येईल, कारण ज्येष्ठ नागरिकांकडनं हे वारंवार घडायला लागलेलं आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना कशा पद्धतीनं करून देता येईल यासाठी देखील आम्ही आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला. मालगुंड प्राणी संग्रहालय जे आहे त्याचं टेंडर फ्लॅश झालेलं आहे. पुढच्या 2 वर्षामध्ये प्राणी संग्रहालय हे लोकांसाठी खुलं होईल याचा आढावा देखील मी घेतला. भाटे सुशोभीकरणासाठी टोटल 15 कोटीचा आराखडा आहे. त्याच्यामध्ये 5 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. तो आराखडा नक्की कसा असावा आणि पहिल्या 5 कोटीची प्रायोरिटीची कामं कुठची असावी ते देखील आज आम्ही फायनल केली. आणि गणपतीपुळा विकास आराखड्याचा देखील आज आम्ही आढावा घेऊन तिथले रस्ते, तिथलं पाणी आणि अन्य ज्या काही बाबी आहेत 102 कोटी रुपये त्याला मंजूर झाले होते. त्यातले शिल्लक पैसे देखील राज्याचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे प्रस्ताव पाठवण्याचा आज आम्ही निर्णय घेतला आहे. आणि त्याच्यानंतर देखील गणपतीपुळ्याला उर्वरित पैसे मिळतील आणि गणपतीपुळ्याची सगळी कामं मे 27 पर्यंत संपवण्याचा आज आम्ही बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे. बोला काय तुम्हाला पाहिजे. काल आदित्य दौरा झाला. बरं, ते सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांना सांगतो की आणि उद्योगमंत्र्यांना की आपण एकत्र येऊया आणि जी कुठली MIDC आहे ती आपण नाही, त्यांनी मला एकत्र येऊया असं नाव घेतलं नव्हतं माझं. त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं होतं. ते माझ्याबद्दल असं बोलले की मी सगळी क्लिप बघितली, परंतु त्याच्यानंतर त्यांना उत्तर तिथल्याच उद्योजकांनी दिलेलं आहे. तिथल्याच उद्योजकांनी त्यांना सांगितलेलं आहे की पालकमंत्र्यांनी तिथं काय केलं, उद्योगमंत्र्यांनी तिथं काय केलं, तुम्ही कशाची मागणी केली, का केली, हे सगळंच उद्योजकांनी सांगितलेलं आहे. आणि काल देखील मी त्यांना एक विनंती केलेली आहे की महाराष्ट्राचा दौरा करून MIDC कशा आहेत हे सांगणं त्यांचं कर्तव्य आहे, कारण ते विधानसभेचे सदस्य आहेत. पण त्यांच्या वरळी मतदारसंघामध्ये शौचालयांचे प्रश्न कसे आहेत, कोळीवाड्यांचे प्रश्न कसे आहेत, अल्पसंख्याकांचे प्रश्न कसे आहेत, चाळीचे प्रश्न कसे आहेत, जे प्रलंबित आहेत ते त्यांनी पहिले सोडवावेत. एक आदर्श मतदारसंघ महाराष्ट्रासमोर त्यांनी ठेवावा आणि मग आमच्या मतदारसंघामध्ये यावं. काल ते येऊन भरत शेठ गोगावलेंवर टीका करून गेले, माझ्यावर टीका करून गेले. हा 2च उद्देश होते त्यांचे. बाकी मी समाधान मानतो की निदान माझ्यामुळं आणि भरत शेठमुळं ते घरातनं बाहेर पडायला लागले, त्याच्या एवढं दुसरं समाधान असू शकत नाही. त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी सगळ्या MIDCमध्ये जावं, सगळ्याची पाहणी करावी, परंतु स्वतःचा मतदारसंघ देखील सांभाळावा, जेणेकरून 2029ला त्यांना निवडून यायचं. नाणार बॉक्साईट संदर्भातली जनसुनावणी पुन्हा एकदा जाहीर झालेली आहे. 7 सप्टेंबर रोजी ती जनसुनावणी होणार आहे. मागच्या वेळी तुम्ही देखील ती सुनावणी रद्द व्हावी यासाठी देखील प्रयत्न केले. आणि आज देखील माझं जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा झालेली आहे. तिथल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे तेच होणार. तिथले लोकप्रतिनिधी आमदार किरण भैया सामंतांची जी भूमिका आहे त्याच पद्धतीनं आम्ही पुढे जाणार, कारण शेवटी तो जनतेचा विषय आहे आणि त्या जनतेच्या विषयावर तिथले आमदार आहेत. त्याच्यामुळे ती चर्चा मी जिल्हाधिकाऱ्यांशी करेल, याची देखील चिंता तुम्ही करू नका.
मनोज जरांगे साहेबांचं आंदोलन जे आहे ते 29 तारखेला होतं आहे. 5 टप्प्यात 6 कोटी मराठी आंदोलन जे आहे ते मुंबईत येतील असं त्यांनी दावा केलेला आहे. विमानसेवेपासून अगदी रेल्वे सेवेपर्यंत ही गोष्ट तुम्ही मुंबईत कोण देणार नाही त्यांचा इशारा आहे. नाही, या बाबतीत माझं त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. विखे पाटील साहेब देखील चर्चा करतायत, प्रसाद लाड देखील चर्चा करतायत, शंभूराज देसाई साहेब देखील चर्चा करतायत. त्याच्यामुळे त्यांचं आंदोलन होणार नाही याची दक्षता आम्ही घेतोय. त्यांनी 6 कलमी जो कार्यक्रम पाठवलेला आहे त्याच्यातली जास्तीत जास्त कामं मराठा समाजाची करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. परंतु हे सगळं करत असताना ओबीसीच्या कुठच्याही आरक्षणावर किंवा त्यांना मिळालेल्या फॅसिलिटीवर परिणाम होणार नाही याची दक्षता आम्ही घेतलेली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी असा दावा केला की सुप्रिया सुळे यांच्याकडे याचं ओबीसी ओबीसी प्रमाणपत्र आहे. सर्वच मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतले आहेत असं देखील दावा त्यांनी केलेला आहे. त्यांनी दावा केला, त्यांच्याकडे पुरावा असेल तर सादर करतील, त्याच्यात मी कशाला बोलू. साहेब, गणपतीपुळे विकास आराखडा गेली म्हणजे 7 वर्ष ते काम चालू होतं, तो मंजूर झाला. आता काय स्टेज आहे, किती टक्के काम झालं? 7 वर्ष हे एवढ्यासाठीच काम चालू होतं कारण गणपतीपुळ्याला पाणी नेणारी जी पाईपलाईन आहे ती 13 किलोमीटरवरनं येते, देऊळ गावामधनं येते आणि चाफे गावामधनं येते. तर त्या चाफे आणि देऊळ गावातल्या लोकांची अशी मागणी होती की आम्हाला देखील पाणी मिळालं पाहिजे आणि म्हणून हे जमिनीचे आणि प्रश्न सोडवण्यामध्ये वेळ गेला. त्याच्यामुळे या पाणी योजनेला वेळ लागला आहे. परंतु तिथलं 1700 पैकी 1300 मीटरचं कॉन्क्रिटीकरण हे पूर्ण झालेलं आहे. बाकी सगळी कामं पूर्ण झालेली आहेत आणि उर्वरित जी कामं आहेत त्याचे पैसे शिल्लक आहेत ते नव्यानं मंजुरी घेण्याची प्रोसेस सुरू करून आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहोत की ते आम्हाला पैसे द्यावे. पार्किंगचा विषय, पार्किंगच्या बाबतीमध्ये MTDCच्या जागेमध्ये पार्किंग करण्याचा आम्ही निर्णय घेतला. प्रत्येक कार्यक्रमामध्ये मराठी प्रमाणपत्र वाटप झाले रिक्षा चालकांना. ते भोजपुरी आणि इतर गाणी म्हणजे मराठी सोडून इतर रिक्षा चालकांनी भोजपुरी गाणी लावलेली होती. आम्ही नव्या राजकीय वादाला तोंड त्यामुळे ठेवलं. मनसे आणि उद्धव ठाकरे सेनेने आरोप केले शिवसेनेवर की नेमका हा प्रकार काय आहे. त्यांना आरोप करण्यापलीकडे अजून काहीच येत नाही. असं झालं का? त्यांच्या आरोप केल्यामुळं काय प्रकाश सुर्वेंचं मताधिक्य कमी होणार नाही. प्रकाश सुर्वे आहे त्याच्यापेक्षा जास्त मताने पुन्हा निवडून येणार. तर सायबर गुन्ह्यासंदर्भात तुम्ही बोला की त्यांना सायबर विमा देणार, म्हणजे ते काय कन्सेप्ट असणार? सायबर विमा म्हणजे अशा पद्धतीची जर घटना घडली आणि तो जर विमा असेल तर किमान 5 लाखापुरते 10 लाखापुरते पैसे त्याला परत मिळू शकतात विमात. पण ज्या अकाउंटमध्ये पैसे आहेत ना त्याच अकाउंटची माहिती त्यांच्यापर्यंत कशी जाते? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं परवाच्या पुनस्कर प्रकरणाचा पूर्ण तपास पोलिसांनी करावा हे पालकमंत्री म्हणून मी निर्देश दिलेले आहेत. हाच खरा कळीचा मुद्दा आहे हां, की माझं अकाउंट एका बँकेमध्ये 100 रुपये आहे पण एका बँकेमध्ये 10 लाख रुपये आहेत. तेच तर 10 लाखातले माझे पैसे जातात, 100 रुपयातले जात नाहीत. याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. नेपाळमध्ये ज्या पद्धतीने परिस्थिती झाली आणि जो संवाद झाला म्हणजे आपल्याकडचं कोणी आहे त्याची माहिती काही मिळते का किंवा नाही, आता तर इथे जिल्ह्यात मला अशी काहीच माहिती दिली नाही. परंतु त्याच्यामध्ये ते 130 पर्यटक आहेत. त्याची माहिती आपलं जे आपत्कालीन विभाग आहे महाराष्ट्र राज्याचं त्याचे मंत्री गिरीश महाजन साहेब आहेत त्यांच्या मंत्रालयातनं ही सगळी चाचपणी सुरू आहे. तर मग तो प्रकाश सुर्वेंच्या कार्यक्रमाचा प्रश्न